मुकेशने कॉल करून पलीकडच्या गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये सूचना दिली. तो मग सगळ्यांना सूचना देत म्हणाला, अंधार होईपर्यंत होईल तेवढा एरिया कव्हर करा. छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा सोडू नका. ते दोघेजण अजून आतच असतील. चला आत. मुकेशसोबत ते सगळेजण आवंडा गिळतच आत घुसले. पुढे अंजू रुद्रांसोबत चालली होती. जंगल एवढं घनदाट होतं की सूर्यकिरणेसुद्धा खाली जमिनीवर पडत नव्हते. चुकून कुठेतरी कवडेसे पडलेले दिसत होते. भर दिवसा सायंकाळ झाल्यासारखी वाटत होती. इतकी की अक्षरशः रातकिड्यांची किरकिर ही ऐकू येत होती. मध्येच एखाद्या श्वापदाचा आवाज येत होता, ज्याने धडकी भरल्यासारखं होत होतं. पण या सगळ्यात ही पक्ष्यांची किलबिल कानांना आराम देत होती. मधूनच येणारा कोकिळेचा आवाज सुखद वाटत होता खूप. चालता चालता रुद्रांशने मध्येच अंजूला जवळ ओढलं. ती गोंधळून बोलणार तेच तो म्हणाला, हिलनं मत. अंजू ही हलली नाही. कान टवकारले गेले तिचे. कानांवर पालापाचोळ्याचा आवाज पडला. तिने आवाजाच्या दिशेने तिरकी नजर टाकली. एक काळा कुठं जाडसर साप सळसळत चालला होता. तिचा पाय पडला असता तर पाणीही मागण्याची वेळ दिली नसती त्याने. अंगावर भीतीने सरकन काटा आला तिच्या. तिने मनातच सुस्कारा सोडत रुद्रांशकडे पाहिलं. तो तर एकटक तिलाच बघत होता. तिच्या मनात लगेच हवे हवेसे तरंग उठू लागले. पण तिने आवर घातलं स्वतःला. ती त्याच्यापासून दूर झाली. तोही भानावर आला. पुन्हा प्रवास सुरू झाला. दोघी एकमेकांसोबत न बोलता शांतपणे पुढे चालले होते. अंजूची तांबूस नजर भिरभिरत होती सगळीकडे. नाही म्हटलं तरी थोडीशी भीती दाटून आली होती मनामध्ये. मॅडम, रुद्रांशने मध्येच आवाज दिला. तिने त्याच्याकडे पाहिलं. आपको पेट पर चढना आता है? त्याने कानोसा घेत विचारलं. हां आता है, पर क्यों? तिने चमकून विचारलं. मध्येच काय सुचलं होतं त्याला हे. रुद्रांश आजूबाजूला बघून एका झाडाकडे बोट करत म्हणाला, हम उस पर चढेंगे, जल्दी कीजिए. तो पुढे गेला. अंजूला त्याच्या वागण्याचा मेळ लागेना, पण काहीतरी विचार करून तो म्हणाला असावा म्हणून ती त्याच्या मागे गेली. त्याने इशारा करताच ती त्याच्याकडे पिशवी देऊन हळूहळू वर चढली. तोही ती पिशवी घेऊन सरसर वर चढून गेला. अंजू थक्क झाली होती त्या झाडावर चढून. किती पसारा होता त्या हिरव्यागार झाडाचा. 10 माणसे लपून बसली तरी कुणाला खबर लागणार नव्हती. ती एका रुंद फांदीवर आरामात बसली, अगदी पाय पसरून. रुद्रांशी तिच्या समोरच्या फांदीवर खोडाला टेकून बसला. ती बोलणार तेच त्याने तोंडावर बोट ठेवलं आणि खाली इशारा केला. अंजूने थोडीशी पाने बाजूला करून खाली पाहिलं आणि तिचे डोळे विस्फारले गेले. एक वाघीण तिच्या 4 पिल्लांसोबत तिथून चालली होती. मागून वाघही होता सोबत. तिने आता विस्मयचकित होऊन पाहिलं रुद्रांशकडे. त्याला आधीच कसं काय समजलं होतं? भलताच हुशार झाला होता तो. तिने पुन्हा खाली पाहिलं. तो वाघ नि वाघीण तिथेच झाडाखाली कुटमळत होते आणि वर बघत होते. कदाचित त्यांना यांचा वास लागला असावा. अंजूने आवंडा गेला. पहिल्यांदाच असं मोकळं जनावर बघत होती ती. तो वाघ व वाघीण तिथेच बसले. अंजूने हताशपणे रुद्रांशकडे पाहिलं. त्याने पर्याय नाही या अतिर्भावात खांदे उडवले. तिनेही मानेला झटका देत नैराश्याने खाली पाहिलं. त्यांना आता तरी निघता येणार नव्हतं. ती तशीच त्यांना बघत बसली. ती 4 पिल्ले तिथेच खेळत होती. एकमेकांना पंजा मारून त्यांच्या अंगावर उड्या मारत होती. मध्येच ती वाघीण थोडीशी गुरगली. ती पिल्ले पळतच तिच्याजवळ येऊन बसली. अंजूला हेवा वाटला त्यांचा. किती आनंदात बसलं होते ते कुटुंब. रुद्रांश जर गायब झाला नसता तर तिचंही कुटुंब असंच फुललं असतं ना. मन भरून आलं तिचं. मध्येच एक पिल्लू वाघिणीच्या गळ्यात पुढचे 2 पाय टाकून बिलगायला बघत होतं. तिच्या तोंडावर जीभ फिरवत होतं. अंजूला आता वंशची तीव्र आठवण झाली. तोही असेच हात गळ्यात टाकून तिच्यासोबत बोलत होता. तिच्या गालांवर ओठ टेकून तिला लाडीगोडी लावत होता. तिने भरून आलेले डोळे पुसले. त्याला भेटण्यासाठी मन व्याकुळ झालं आता. रुद्रांशने तिच्यासमोर रुमाल धरला. तिने हलकंसं हसून नकारार्थी मान हलवली आणि ती पुन्हा खाली पाहत राहिली. तिचा पडलेला चेहरा बघून रुद्रांचाही चेहरा पडला होता. बराच वेळ गेला तरी ते तिथून काही हटण्याचं नाव घेईनात. अंजू कंटाळली होती. मध्येच तिला पाल्यापाचोळ्यांचा आवाज आला. जरा जास्तच येत होता. तिने हेतुपूर्वक रुद्रांशकडे पाहिलं. तोही कानोसा घेत होता. ती फांदी बाजूला करणार तेच त्याने तिला थांबवलं आणि हलू नको असा इशारा केला. थोडा वेळ गेला नाही तेच कानावर गन चालल्याचा आवाज झाला. तिने घाबरून फटीतून खाली पाहिलं. ते वाघ वाघीण पिलांसोबत दुसऱ्या दिशेला पळाले होते. म्हणजे सुखरूप होते ते. सर, अंधार होईल आता, आपल्याला मागे जायला हवं, एक माणूस म्हणाला. हो, पण उद्या सकाळी पुन्हा शोध घ्यायला हवा. ते काही दूर गेले नसणार, मुकेश म्हणाला. अंजूने त्याचा आवाज ओळखला. तसं धास्तीने रुद्रांशकडे पाहिलं. त्याला तर काही समजलेलं दिसत नव्हतं. तो आपला सतर्क असल्यासारखा बसला होता. बस, चला मागे, उद्या त्या बाजूने चौकशी करू, मुकेश पुन्हा म्हणाला. ते सगळेजण माघारी फिरले. अंजूने पायांचा आवाज कमी झाल्यावर एक फांदी बाजूला करून पाहिलं. बरेच दूर गेले होते ते सगळेजण. तिने सुटकेचा निश्वास सोडत रुद्रांशकडे पाहिलं. इन्हें कैसे पता चला हमारे बारे में? त्याने अगदी हळू आवाजात विचारलं. नहीं पता, शायद हमें यहाँ आते हुए किसने देखा होगा.
अब तो आगे जाना भी मुश्किल हो जाएगा, वो लोग कल हमें उस दिशा में ढूंढेंगे. ऊपर से रात भी होने वाली है, अंजू वैतागून म्हणाली. ती वर आकाशाकडे बघत होती. रात तो वैसे भी हमें इस पेड़ पर ही निकालनी पडेगी, रुद्रांशी सुस्कारा सोडत म्हणाला. तिनेही उदास होत उसासा सोडला. मोठ्या पेचात सापडले होते ते. इकडे आड तर तिकडे विहीर, अशीच अवस्था झाली होती त्यांची. एक बात पूछू, रुद्रांशने मध्येच विचारलं. तिने फक्त हुंकार भरला. थोडी देर पहिले आपको आपके बच्चे की याद आई थी ना, त्याने भुवया उंचावत विचारलं. अंजू स्तब्ध झाली त्यावर. तिचा तो तर त्यांचा मुलगा होता ना, त्याला कसं माहीत असणार. पण हे काय, त्याला कसं समजलं होतं वंशबद्दल. तिच्या तांबूस नजरेतला प्रश्न बघून तो म्हणाला. परसों उन्होंने बताया था, मेरी वजह से आपको इतनी तकलीफ झेलनी पड़ रही है. मी दिल से माफी मागता हूँ. त्यांच्या नजरेत खरंच अपराधीपणाची भावना तरळून गेली होती. पण ती त्याच्यासाठी इथे होती हे कुठे माहीत होतं त्याला, की माहीत होतं. नाम क्या है उसका और कैसे है वो, रुद्रांशने विचारलं. तिला त्याच्या नजरेत थोडी अधीरता, उत्सुकतेनं कुतूहल दिसत होतं. पण का, ती हसून म्हणाली. वंश नाम है और वो बिल्कुल अपने पिताजी की तरह है. रुद्रांश थोडासा गंभीर झाल्यासारखा वाटला तिला. मेरे बारे में और क्या बताया उन्होंने, अंजूने नजर बारीक करत विचारलं. यही की आप मेरी बीवी हो, रुद्रांश एकदम शांतपणे म्हणाला. अंजूची बोलतीच बंद झाली. पुढे काय बोलावं ते सुचेना तिला. त्याला सत्य माहीत होतं, म्हणूनच तर त्याच्या उर्मट नजरेत तिच्यासाठी प्रेमळ भाव दिसत होते कालपासून. त्याच्यातला तो अमूलाग्र बदल त्यामुळे झाला होता तर. रुद्रांश सुस्कारा सोडत म्हणाला. आपको पता है, मैं ताज्जुब में था कि मैंने आप पे भरोसा क्यों किया, पर उसका जवाब मुझे परसों मिला. मुझे जब पता चला था थोड़ा सा हक्का बक्का रह गया था मैं, पर फिर मैंने ऊपर वाले का शुक्रिया किया जो उन्होंने मुझे आपसे मिलाया, वरना मुझे तो कभी पता ही नहीं चलता कि मेरा भी कोई परिवार है. मैं क्या था वो तो मुझे याद नहीं, पर मैं जो बन गया था वो ठीक नहीं था, बिल्कुल भी ठीक नहीं था. और शायद इसलिए हम मिले, ताकि मैं इस अंधेरे रास्ते से हटकर फिर से उजाले में आऊँ. और अब मुझे फिर से उस अंधेरे में नहीं जाना. लोगों के ऊपर ये जो संकट आया है उसे दूर करके उन सारी गलतियों का प्रायश्चित करना है. बस इसमें मुझे आपकी मदद चाहिए. इसलिए नहीं कि आप मेरी बीवी हो, इसलिए कि मैं ये अच्छा काम करना चाहता हूँ. उन बुरे लोगों को उनके किए की सज़ा देना चाहता हूँ. जितना मैंने आपको जाना है मुझे पता है कि आप मेरा साथ देगी, लेकिन फिर भी मैं पूछ रहा हूँ, क्या आप मेरा साथ देगी. किती भरभर बोलून गेला होता तो. अगदी मनाच्या गाभाऱ्यातून एक एक शब्द निघाल्यासारखा वाटत होता. डोळ्यात एक दृढ निश्चय दिसत होता आणि सोबत अपराधीपणाची भावनाही डोकावत होती. त्याने जे केलं त्याच्या नकळत केलं होतं आणि आता तो ते सगळं सुधारत होता. तिला अजून काय हवं होतं. मुझे पता है की आप मेरा साथ देगी. त्याचा तिच्यावर किती विश्वास होता हे या वाक्यातून दिसून येत होतं. पण तो बोलला नसता तरी तिने साथ दिलीच असती त्याची. त्याचा हात अजूनही वर होता. अंजूने त्याच्या हातावर हात ठेवला आणि त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. मैं आखिर तक आपके साथ रहूँगी, चाहे जान जाए या ना जाए, पर इन मासूम लोगों को हम कुछ नहीं होने देंगे. हाँ, हम पूरी कोशिश करेंगे उन्हें बचाने की. शुक्रिया, तोही स्मित करत म्हणाला. अंजूनेही हसून हात मागे घेतला. रुद्रांश थोडंसं थांबून म्हणाला. वैसे अगर आपको कोई एतराज़ ना हो तो क्या आप मुझे हमारे बारे में, मेरा मतलब मेरे बारे में बताएंगी. मुझे तो याद नहीं. तो क्यों नहीं. आपका पूरा हक है वो जानने का, अंजू भुवया उडवत म्हणाली. याने तिलाच मदत होणार होती. तिचा रुद्रांश तिला परत मिळणार होता. मग ती त्याला भेटल्यापासूनच सगळं सांगू लागली. सौरभ, एकदा कॉल करून बघ ना, खंडेरायाने त्यांना सुरक्षितच ठेवलं असेल. पण तरीही एकदा विचार, अहिल्याबाई अस्वस्थ होत म्हणाल्या. मुकेश अंजूच्या मागे गेला. हे कळाल्यापासून जीवाला नुसता घोर लागून राहिला होता त्यांच्या. हो आई, मी करत आहे कॉल, पण मयंक उचलत नाही आहे. तू काळजी करू नकोस, पण जर पकडलं असतं तर आत्तापर्यंत बातम्यांमध्ये दाखवलं असतं. सौरभ मयंकला कॉल लावता लावता म्हणाला. त्याचाही जीव टांगणीला लागलाच होता. मला पूर्ण खात्री आहे की दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले असतील. बस ते जिथे असतील तिथे त्यांना अबाधित ठेव खंडेराया. दिनेशराव देवाऱ्याकडे बघून हात जोडत म्हणाले. वंशने अंजूला भेटण्याचा हट्ट धरला होता, पण सौरभने समजावून त्याला खाऊ घालून झोपवलं होतं. सोबत ईशाही होतीच. अंजू नाही तोपर्यंत ती तिथेच थांबणार होती वंशसाठी. तितक्यात समीर घरात येऊन आनंदाने म्हणाला. ते दोघेजण नाही लागले त्यांच्या हाती. खंडेराया, असंच लक्ष ठेव रे दोघांवर. अहिल्याबाई हात जोडून प्रफुल्लित होत म्हणाल्या. पण मुकेश दादा तिकडेच थांबले आहेत. त्यांना पकडत नाही तोपर्यंत येणार नाहीत ते. समीर पुन्हा गंभीर होत म्हणाला. या मुकेशला एक काही काम नाही. प्रामाणिक असावं माणसाने. पण आपण कुणाविरुद्ध उभे आहोत याचं तरी भान असावं ना, अहिल्याबाई वैतागून म्हणाल्या. त्याचा खरंच राग येत होता आता. आई, काळजी करू नकोस, ताईसोबत बोलतो मी. मुकेश जिजू हातातलं काम सोडून धावत पळत येतात की नाही बघ तू, सौरभ मोठ्या विश्वासाने म्हणाला. का, काय येईल तो, दिनेशरावांनी कुतूहलाने विचारलं. सौरभ फक्त हसला. ते तिघेही काय ते समजून गेले.
रुद्रांश अंजूकडे एकटक बघत होता. प्रत्येक गोष्ट सांगताना तिच्या चेहऱ्यावर होणारी भावभावांची उधळण बघताना आत खोलवर गोड खळखळ जाणवत होती त्याला. वर आकाशात चंद्र मध्यावर आला होता आणि त्या प्रकाशात तिचा गोरापान चेहरा उजळून दिसत होता. लोभस होता खूप. तो आता मनाला भुलवू लागला होता. आपने उस वीडियो में विकास के साथ वो आदमी देखा था ना, वही मिस्टर कपूर है जो इस पूरे खेल के मास्टरमाइंड है. उनकी वजह से ही मैंने आपको खोया था. इसकी तो ऐसी सज़ा दूंगी मैं उन्हें की उनकी आखरी सांस तक नहीं भूलेंगे वो. अंजू कपाळावर आठी पाडत म्हणाली. तिने मानेला झटका देत रुद्रांशकडे पाहिलं. त्याची ती खिळलेली नजर बघून तिच्या कपाळावरची आठी गायब होऊन गेली. तिच्या नकळत तिचे गाल हलकेसे लाल होऊन गेले. मनात आता पुन्हा अंकुर फुटू वाहत होते. तिने त्याची नजर टाळत खाली पाहिलं. रुद्रांश भानावर आला. त्याने पाहिलं तर अंजू हात चोळत होती. त्याने पिशवीतून एक शर्ट काढून तिला दिला. थँक्यू, ती तो घेत म्हणाली. तिने शर्ट घातला पण हवेत थंडीचा जोर वाढत चालला होता. त्याने शर्ट घालूनही त्याला ती तीव्रपणे जाणवत होती. दोघेही हात चोळून तोंडावर ठेवत होते आणि एकमेकांकडे बघून हलकंसं हसत होते. पण त्या थंडीसमोर त्याचा टिकाव लागणं कठीण दिसत होतं. दोघांची ही कुडकुड सुरू झाली होती. रुद्रांश शेवटी म्हणाला, अगर आपको कोई एतराज़ ना हो तो आप हम एक साथ सो सकते हैं. अंजूचे डोळे मोठे झाले. आप मुझ पर भरोसा कर सकती है, पर फिर भी आपकी मर्जी, रुद्रांश आश्वासकपणे म्हणाला. अंजू मनातच हसली स्वतःच्या परिस्थितीवर. देव पण कसले खेळ खेळत होता त्यांच्यासोबत. तिचाच नवरा होता तो. मग तिला काय प्रॉब्लेम असेल? आणि त्यांच्याकडे दुसरा पर्याय तरी कुठे होता? तिने होकारार्थी मान हलवली. रुद्रांशने दोन्ही पाय बाजूला करत तिला जागा केली. अंजू सावकाशपणे त्याच्या फांदीवर बसून त्याच्याजवळ सरकली. रुद्रांशने वरून घातलेले शर्ट बाजूला केलं. अंजू त्याच्याकडे न बघता थोडंसं लाजतच त्याला बिलगली. त्याने तिच्या भोवती शर्ट गुंडाळून तिला अलगदपणे मिठीत घेतलं. एकमेकांच्या शरीराची ऊब आराम देत होती त्यांना. अंजूने डोळे बंद करून घेतले. तिला आता तिचं आवडणाऱ्या गाण्याचे बोल आठवत होते. अजीब दास्ता है ये, कहाँ शुरू कहाँ खतम, ये मंजिले है कौनसी न वो समज सके न हम. हेच तर घडत होतं त्यांच्यासोबत. कंट्रोल करूनही अंजूच्या ओठांवर हलकं का होईना हसू आलंच होतं. रुद्रांशने एकदा तिच्या चेहऱ्याकडे बघितलं. तिला झोपलेलं बघून त्याने तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली आणि डोळे बंद केले. दोघांच्याही चेहऱ्यावर भलतंच समाधान होतं आता. काही मिनिटातच ते एकमेकांच्या उबदार मिठीत निद्राधीन होऊन गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.